पाठवा, बारामतीचे माणसं परळीत पाठवा, आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बरं का, एका समाजापुरता नाही, इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे तिथं, काय वागणूक मिळते 18 पगड जातीला, जीव मोठी धरून बसताय. 200 500 कुटुंब शहर सोडून चालले. काही गंगाखेडात पण आले असते. गंगाखेडचे आमचे भाऊजी का नाही आले? गुट्टे साहेब इकडचा आका आहे, इकडचा आका आहे, हमारे साथ है, परंतु रत्नाकर भाऊजी हे वागणं फुलं जायला पाहिजे, अंतर की बाजू नाही चाललं पाहिजे. हा सर्व पक्षांचा आहे. आणि मी तर आधी दादाला म्हणलो होतो, माझ्या पक्षातून मला संधी मिळत नाही, आमच्या मुख्यमंत्र्याला काहीतरी अडचण आलेली दिसते, मला मिळत नाही. तुम्ही एक काम करा, प्रकाश दादाला करा. प्रकाश दादा सोळंके तो मी ज्येष्ठ 5व्या टर्मचा आमदार आहे, त्याला करा. नसलं तर मी म्हणलो विटेकरला करा. वडील मी आमदार होते पूर्वी, राजेश विटेकरला करा. आणि हे नसलं तर मग बुलढाण्याचा कायदे करा. कायदे निवडून आला ना तुमच्या पक्षाकडून, घड्याळाकडून, आणि तुमचं घड्याळ नुसतं आलं रे, मागे बसलेली विमुक्ती त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण खेळ झाला असता सगळ्यांचा. माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही. माझं म्हणणं, राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा, ते मंत्र राहू द्या आमचा जिल्हा, बरं का, तुमच्या पक्षात तरी लोक खुश होते. लोक क्या हुआ, मेरा वादा येणार आहे, आणि तो वादा आधी करायलाच मागणं. पीक विमा 40,000 हेक्टरवर भरलाय परभणी जिल्ह्यावर. राहुल पाटील साहेब, तुमचा मतदारसंघ सगळा शहरी, माझी विनंती आहे, बघा रजिस्टरवर रोज विमा भरलाय का काय बघा. राजेश विटेकर तुमच्या एकट्या तालुक्यावर, सोनपेठ तालुक्यात. तर आपण पाहतोय परभणीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा सुरू आहे आणि यावेळी भाजपचे धस बोलत होते आणि त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवरती घणाघाती टीका केलेली आहे. त्याचा फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर 13,190 हेक्टरवर विमा भरला. भरला का नाही आमदार? दाखवला का नाही? तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही? सांगायला पाहिजे, धरणे का नाही? तू कुणाला तरी दबावाखाली आहे. तर आपण पाहतोय सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे. आकाचे आका म्हणतात की दोषींवर कारवाई झाली पाहिजे, याचा अर्थ सो चूहे खाके बिल्ली चली हज को असा हा प्रकार घडतोय, असं देखील सुरेश धस यांनी